विवाहाचा विधिविधान सुरू आहे. विवाहाचं विधिविधान मी तुम्हाला सांगितलं की कोणतंही लग्न करायचं असेल तर दोघांचेही संबंधित परस्परांचे पाहणी करतात, परस्परांबद्दल चौकशी करतात, करून मग एकत्र येण्याची पद्धत आहे. मुलाकडचे लोक मुलीकडे जातात, मुलीकडची लोक मुलाकडे जातात, दोन्ही घराण्यांची परंपरा पाहतात, आणखीन काय विचारतात गेल्यानंतर एकमेकांना की ही घराणी कशी ही पाहण्याकरता यांचे नातेवाईक कोण कोण आहे हे विचारतात. तुमचे नातेवाईक कुठे कुठे आहेत, म्हणजे ते किती गुणी लोक आहेत की दुर्गुणी लोक आहेत हे पाहण्यासाठी. पण हल्ली लोक जात पाहण्यासाठी पाहुण्यांना विचारतात, जात पाहण्यासाठी नव्हे. संस्कारी किती आहेत ते लोक, मग त्यांची पाहुणे हे म्हणजे त्यांच्यासारखे संस्कारी असतील अशी एक धारणा. या धारणेपायी त्यांना विचारलं जात होतं. यातलं पहिलं पाऊल सांगितलं की निश्चितार्थ, ज्याला आपण साखरपुडा म्हणतो. पहिलं पाहणं झालं, पाहणं झाल्यानंतर दोघांनाही पसंत पडलं तर निश्चितार्थ करतात. निश्चितार्थ म्हणजे साखरपुडा म्हणतात आणि काही भागात सुपारी फोडणं म्हणतात, होय ना. साताऱ्यापासून पुढे तिकडे सुपारी फोडणं म्हणतात त्याला, आणि या भागात त्याला साखरपुडा म्हणतात, आणि काही भागात निश्चितार्थ असंही म्हणतात. ही कार्य असते. दोन्ही घरचे पाहुणे एकत्र येतात आणि काय काय करायचं, कोणाकोणाची जबाबदारी काय असेल लग्नात, लग्न कुठे करायचं, कोणत्या दिवशी करायचं, कसं करायचं, किती जण एकत्रित येणार, त्यांची व्यवस्था कोणाकोणाकडे काय काय राहील, या विषयांची चर्चा करून त्या दिवशी पुरणपोळीचं जेवण होतं. मुलीच्या घरीच शक्यतो असते, कधी मुलांच्या घरी सुद्धा असू शकते. आणि त्या दिवशी सुद्धा वधू आणि वर अजून विवाह झालेले नाहीये. विवाह झाले की वधूवरांचे रूपांतर कशात होतो, पती पत्नींमध्ये होतो. ते वधूवर आहे. वधूवर त्या दिवशी माल्यार्पण करतात एकमेकांना केवळ, आणि एकमेकांच्या तोंडात साखर टाकली जाते, म्हणून त्याला साखरपुडा म्हणतात. अरे चांगली गोष्ट घडलं म्हणून आनंद म्हणून साखरपुडा म्हणजे, साखर म्हणजे गोड खाऊ घालणं असा त्याचा अर्थ. एक चांगलं कार्य झाले तर गोड वाटतो की नाही, तर गोड वाटतो, हा त्यामागील भावना. मग विवाह ज्या दिवशी ठरेल, विवाहाच्या 5 दिवस आधी, मुहूर्ताच्या 5 दिवस आधी वरमहाशयांच्या, वरमहोदयांच्या घरासमोर आणि नवरीच्याही घरासमोर मांडव घालणार असतील तर खांब रवला जातोय. त्याला मुहूर्त मेढ असं म्हणतात. त्या मुहूर्त मेढ कार्यक्रमाला त्यांची भाऊबंद, पाहुणे, मित्रमंडळी आणि शेजारी पाजारी गाववाल्यांना सगळ्यांना बोलवावं लागतं. कार्य मोठा नाही आहे, छोटा आहे. म्हणजे कार्य छोटा म्हणजे तसं मोठं, कारण आता हॉल बिल झालेले आहेत, पूर्वी तशी नव्हती. घरातच लग्न करायचं. घरात नाही केली तरी सुद्धा घरासमोर मांडव असणं आवश्यक होतं. ज्यांच्या घरात लग्न होणार आहे ना, त्यांच्या घर पूर्णपणे रंगून घेणं, धुवून काढणं, कपडे अंथरूण सहित सगळी धुवून काढायची, आणि घराच्या छत जे असेल, भिंती जे असेल, भिंतीवरनं जी
रंग काय म्हणतात रे मास्तर या रंगाला? हे लाल आहे ना, या रंगाला कुठला रंग म्हणतात? हा गेरू. गेरू गेरू ही माती आहे. ही मातीत कालवायचं, मातीत कालवून घरच्या कुंभीवरनं हे रंग सोडायचं. आधी चुना लावायचा, घराला चुना लावलेले असतात, त्याच्यावर ही गेरू जी आहे माती, लाल माती, हे रंग आहे, याला पाण्यात काढून कुंभीवरनं असं सोडणं थोडं 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 थोडं. तर अख्ख्या गावाला लक्षात यायचं की यांच्या घरात लग्न आहे. ही एक पद्धत होती आमच्याकडे. मग सगळे पै पाहुणे एकत्र येऊन मुहूर्तमेढ म्हणजे त्या दिवशी खांब रवतात, रवून काट्या बांधून मांडव घालतात. मांडव सुद्धा जंगलात जाऊन वेगवेगळ्या प्रकारच्या झावळ्या आणि फांदी आणून त्याचीच सावली करत होते. बांबूही तोडून आणायचे आणि अशाच झाडांची वापर करत होते मांडव घालण्याकरता की जी तोडल्याने तिची 10 फांदी लवकर उगवून येतात. पर्यावरण पूरक असायचे लग्न. आणि तोरण बांधण्याकरता विशेष करून आंब्याच्या डाळींचा वापर करत. ते थोड्या प्रमाणात. आणि त्या दिवशी गोडधोड भोजन मात्र असायचं. हे जे आलेले मंडळी आहेत हे कार्य. आणि त्या दिवसापासून पाणी भरायला सुरू करायचं. या वधू किंवा वरमहाशयांच्या घरी त्या घरच्या लोकांनी पाणी आणायचं काम बंद व्हायचं. त्यांच्या भावकी वगैरे जी मदतीसाठी लग्न कार्यामध्ये एकमेकांच्या सहाय्यकारता येणारे जे कार्यकर्त्याच्या रूपाने हे नातेवाईक किंवा कार्यकर्ते यायची, त्यांनीच सर्व घरचं काम करायला सुरुवात करायची. पण जेवणाआधी सर्व कार्य यांच्याच घरात करायचं. 5 दिवस आधीपासून सुरू व्हायचं. पाणी भरणं म्हणत होते. पाणी भरायचे का? पै पाहुणे भरपूर आलेले आहेत त्यांच्या घरी आता लग्नासाठी. लग्नाला पूर्वी पाहुणे 5-5 दिवस येऊन राहायचे. आता 5 मिनिट राहत नाही. अक्षता पडेपर्यंत खुर्ची हलवायला सुरू करतात. एक पुढे बसलेले असते जेवायला, दुसरं मागे हा उभं राहून असं हलवत असते, म्हणजे ही उठून जावं आणि आपण खायला बसावं, अशी अवस्था झाली. पूर्वी 5-5 दिवस बैलगाडी घेऊन माणसं भरून आणायची. बैलांची लग्नवाल्यांची तापत्रे बघा. बैलांची व्यवस्था करायचा, चारा पाण्याची, आणि पुन्हा गाडीत आलेल्या सगळ्या पाहुण्यांची राहण्याची, अंथरूण, जेवणाची, अंघोळीची. काय पाणी कमी लागायची? भरपूर पाणी लागायचं. त्यामुळे घरची लोक कुठल्याही विहिरीतनं कुयातनं पाणी आणणं कठीण होतं. तेव्हा हे सगळ्यांनी मिळून पाणी घेऊन यायचं. असा 5 दिवस चालायचं. त्यातलं ही झाली की दुसऱ्या दिवशी मुहूर्तमेढ झाली की दुसऱ्या दिवशी उकळ आणि जात्याची पूजा व्हायची. कशाची? उकळ आणि जात. कारण जात्याची पूजा करून हळद भरडायचं. हळदी समारंभासाठी हळद भरडायचं. आणि उकळ जे आहे भात कुटायचं काय, कारण अक्षतार्पणासाठी हे लागणार ना तांदूळ. कुटून त्या तांदळाला हळद लावायचं, लावून गट्टे बांधून ठेवायचं. कारण लग्नात अक्षता टाकायचं आहे ना, ते गट्टे बांधून ठेवायचं. 2 गट्टे मोठे मोठे ठेवायचं आणि त्यांचे पूजन करायचं, ज्याला जात आणि उकळ पूजा असं म्हणत होते. इथे उपविधान आहे विवाहातलं. करून पूजा झाल्यानंतर एक गट्ट आपला घरचा जो पुरोहित आहे त्या पुरोहिताला किंवा जवळच्या माणसाला देऊन एक गट्ट मुलीवाल्याने मुलाकडे, मुलावाल्याने मुलीकडे एक गट्टा पाठवून द्यायचं. अक्षता येताना ते घेऊन यायचं. ते यातलं एक गट्ट त्यांच्याकडे पाठवून द्यायचं. मग त्याने ज्यांच्याकडे लग्न असेल ते येताना घेऊन. आमच्या देशात लग्न कुणाकडे असावं याच्याकरता वेगवेगळी मतं आहेत. कारण ब्राह्मणांमध्ये वेगळं मत आहे, क्षत्रियांमध्ये वेगळं मत आहे, वैश्यांमध्ये वेगळं मत आहे, शूद्रांमध्ये वेगवेगळे रीतिरिवाज आहेत. बरोबर. क्षत्रियांमध्ये लग्न कधीही मुलांच्या घरी होत नाही.
लग्न मुलींच्याच घरी होणार का, मी जिंकून आणले असं त्याला म्हणायचं असतं. कळलं? कारण लग्नामध्ये क्षत्रियांमध्ये एक मुख्य परंपरा होती, तिला स्वयंवर असं म्हटलं जात. ऐकलंय ना स्वयंवर? स्वयंवर अनेक प्रकारचे असायचे क्षत्रियांमध्ये. का? क्षत्रियांमध्ये भांडणं जास्त लग्नासाठी. मग तेव्हा काय करायचं, कॉम्पिटिशन लावायचं. आणि दुसरं म्हणजे क्षात्र मुलीला विवाहाचा स्वातंत्र्य, तिनं निवडायचा नवरा, घरवाल्याने नाही, मुलगीने स्वतः निवडायचं. तिला हवं ते सरंजाम तिला देऊन टाकायचं. काय माणसं पाहिजे, मदतनीस पाहिजे, काय पाहिजे, गाडी घोडे काय लागतील ते द्यायचं. तिने स्वतः नवरा निवडायचा, माहिती काढायची आणि स्वतः निवडायची. ही एक स्वतंत्र परंपरा आमच्या देशात चालून आली. स्वयंवर व्हायचं. त्या स्वयंवरामध्ये कुठलं तरी वजन उचलायचं. जसा सीतादेवीचा स्वयंवरामध्ये धनुष्य उचलायचं होतं. द्रौपदी स्वयंवरामध्ये काय होतं, मासा बांधलेले आणि धनुर्विद्येचा प्रयोग होता. अचूक कोण मारतो डोळ्याला, असा प्रयोग. आणि दुसरं हत्तीच्या सोंडीत हार द्यायचं आणि सगळ्या राजकुमारांना उभं करायचं. ज्याच्या गळ्यात घालेल तो नवरा. मुलीने काय ठरवायचं. आणखीन अशी होती की मुलगी प्रश्न विचारणार आणि मुलगा सर्व प्रकारची उत्तर द्यायला पाहिजे. दिला तर त्याच्याशी ते लग्न करणार. म्हणजे हुशार बुद्धिमान मुलाला निवडण्याची तिला स्वातंत्र्य होतं. किंवा मुलगी इकडी तिकडी फिरून कोण गुणी आहे, कोण विद्वान आहे, कोण कर्तृत्ववान आहे याचा शोध घेऊन मग त्याला मागणी घालायला सांगायचं. घरी जाऊन आपल्या वडिलांना असं असं मी बघून आलेले आणि त्याला मागणी घाला, त्याच्याशी मला विवाह करायचा. मग वडील ते विवाह करून देत होते. ही पद्धत आमच्या देशात. खूप साऱ्या पद्धती आमच्या देशात आहेत. मी म्हटलं ना की वेगवेगळ्या याच्यात वेगवेगळ्या. कारण काहींची लग्न ही मुलींच्याच घरी होतात, काहींची लग्न असे त्या मुलाच्याच घरी होणार, दुसरीकडे कुठे होणारच नाही. काहींची अशी असते की आमच्याकडेही नको तुमच्याकडेही नको, दोघांच्या मध्याला होईल असं कुठेतरी एक देवस्थान पाहू आपण. त्या देवस्थानात लग्न व्हायचे, हॉलमध्ये होत नव्हते. हॉल संस्कृती आली तेव्हा विवाह संस्कृती सगळी सत्यानाश झाली. कारण लग्नामध्ये लग्न ठरते त्या दिवशी साखरपुड्याला सगळ्या नातेवाईकांना बोलवायचं. दोघांनी, दोन्ही पक्षातला, भावबंदातला एक जर नाही आला तर कार्य पुढे सरकत नव्हतं. तो माणूस शेवटचा येईपर्यंत त्याची वाट पाहत बसायचं सर्वांनी. मग तो म्हटला मी नाही येणार, सोडायचं नाही. बाबा का नाही येणार सांग. नाही तुम्ही असा असा केला होता आम्हाला म्हणून आमची नाराजगी आहे तुमच्यावर. मग याने समाजासमोर साक्षात दंडवत घालायचं. आमचं चुकलंय, झालं गेलं विसरा आणि आता या. आणि दंडवत घालून समाजासमोर क्षमा मागून सुद्धा जो जर नाही आला त्याला वाळीत ठेवण्याची प्रथा होती. समाजाने म्हणून करायचं की एवढा आम्ही सर्वजण सांगत असताना, या घरच्या लोकांनी क्षमा मागितलेली असताना अजूनही तुझी मस्ती जर असेल तर तुझ्याशी आम्ही कोणी इथून पुढे व्यवहार करणार नाही. वाळीत ठेवणं माहितीये तुम्हाला? वाळीत ठेवायचं म्हणजे त्या परिवाराला पूर्णपणे बहिष्कृत करणं. त्यांच्याबरोबर कुठल्याही प्रकारची संबंध ठेवायचा नाही, बोलायचं नाही, त्यांच्या घरात कोण यायचं नाही आणि त्यांना आपल्या घरात येऊ द्यायचं नाही. आणि त्यांच्या मुलांबरोबर सुद्धा कोणी खेळायचं नाही आणि कोणी बोलायचं नाही. शाळेत गेला तरी बोलायचं नाही, गल्लीत तरी त्यांच्या मुलांना आपल्या खेळायला घ्यायचं नाही.
म्हणजे मृत्यूदंडापेक्षाही अत्यंत कठीण शिक्षा म्हणजे वाईट. एवढा पाया पडून विनवण्या करून जर त्यांनी यांना क्षमा करून नाही आला तर त्याला समाज मोठी शिक्षा देतो. लग्नात अशी व्हायचं आणि यांना म्हणायचं तुमचं काय चुकलं मुकलं असेल, तुम्ही कितीही श्रीमंत असा, तुमचे नातेवाईक ते गरीब आहेत, पण त्यांच्या स्वाभिमानाला तुम्ही धक्का पोचवू शकत नाही. पाया पडून दंडवत घालून त्यांना घेऊन येतील तेव्हा लग्नविधी पुढे सरकतील, अन्यथा लग्नविधी तिथेच थांबत होते. ही प्रथा होती आमच्या. मग त्या साखरपुड्यापासूनच सुरू व्हायचं आणि बरीच लोकांना आपली उपटे ह्यातच काढत होते. याने काय काय केले एकटे ते सगळे निघणार लग्नात. म्हणून आमच्याकडे एक म्हण आहे, लग्न करून पहा आणि घर बांधून पहा. शेजार पाजाऱ्यांचे गुणधर्म तुम्हाला समजायचं असेल, भाऊबंद कसे आहेत कळायचं असेल, घर बांधायला काढा सगळे उठून बसतात. इथे खिडकी लावायचं नाही, इकडे सरकायचं नाही आणि इकडे पाणी सोडायचं नाही, काय एक नमुना. सगळे उठून बसतात घर बांधतात. दुसरं काय 22 वर्षाची वांदे असतील ते सर्व लग्नात काढ नाही येणार, पण त्याला सोडून लग्न करता येणार नाही. असेल तसं नाक घासून त्याला घेऊन यायचं. नाक घासणं म्हणजे माहिती आहे ना, त्याच्या पायावर आपला नाक घासायचा. या म्हणायचं चुकलो म्हणायचं, चुकू द्या नाही चुकू द्या, क्षमा मागायचं. म्हणजे नाते जोडायची प्रथा किती छान होती आमच्याकडे. तो नाही म्हटलं तर लग्न नाही व्हायचं. समाजातली म्हणायचं तुमच्या नातेवाईक आलेले नाही आम्ही नाही येणार, ही एक. दुसरं जे 12 बलुतेदार होते ना, सगळ्या 12 बलुतेदार लग्नात यायला पाहिजे, आधी येऊन उभं राहायला पाहिजे. ज्यांची ज्यांची जे कर्तव्य ते घेऊन येणार. शिंपी आहे शिवलेले कापड आणायला पाहिजे, कोष्टी आहे नवीन कापड घेऊन यायला पाहिजे, सोनार आहे नवीन दागिने बनवून आणायला पाहिजे, माळी आहे तो फूल घेऊन यायला पाहिजे. असं 12ही बलुतेदार येऊन लग्नात उपस्थित असल्याशिवाय कुठलाही लग्नविधी म्हणजे साखरपुड्यापासून शेवटच्या विधीपर्यंत ते आल्याशिवाय कुठलंही कार्य पुढे सरकत नाही. 12 बलुतेदार हे हजर असायला पाहिजे. आणि तुम्ही पूर्वी कुठेतरी देवघेवीमध्ये त्यांना दुखावलं असाल तर त्यांच्याही क्षमा मागून त्यांना मंडपात आणावं लागत होतं. या पद्धतीने विवाह म्हणजे समाजाबरोबर नातं दृढ करण्याची एक पद्धत म्हणून पाहिलं जातं. एक विधी, विवाह विधी नातं दृढ करण्याची, केवळ आपल्या परिवाराची नव्हे. समजा ज्यांनी आपले कपडे धुतलेले होते किंवा चप्पल रिपेरी करून दिली होती त्यांना योग्य मोबदला दिली नसेल तर तो 2 प्रसंगांचा वाट पाहत होता. एक लग्न आणि दुसरं अंतिम संस्कार. अंतिम संस्कारात सुद्धा एक बलुतेदार नाही आला तर प्रेत उचलू शकत नव्हते, अशी प्रथा होती. आणि ह्या घरच्याने जाऊन पाया पडून त्यांची क्षमा मागून त्यांचा काय देणं राहिला होता तो देऊन मग येणार, त्याशिवाय येऊ शकत नव्हतं. म्हणजे समाजात कुठलंही घटक छोटी नाही. तुम्ही कोणावरही अन्याय करू शकत नाही. पैशाच्या जोरावर, माणसांच्या जोरावर, अधिकाराच्या जोरावर तुम्ही समाजात कोणालाही दाबू शकत नाही. ही व्यवस्था होती आमच्याकडे, खूप सुंदर व्यवस्था होती. आणि व्यवस्था कधी ध्वस्त झाली? मंगल कार्यालय बांधले गेले तेव्हापासून आणि इव्हेंट मॅनेजमेंट आले ना तेव्हापासून ध्वस्त झाले. आला तर ये, नाही तर वाढायला आहेत माणसं मजुरीने दिलेले, स्वयंपाक मजुरीने करणार. पूर्वी स्वयंपाक करायचा असेल मोठी मोठी भांडी लागायची. मोठी मोठी भांडी कुठून आणायचं? भावबंद किंवा गावातल्यांची पाणी तापवायची जे पातेली किंवा हंडी असायचं, पाणी तापवायची हंडी, त्या हंडीतच भात बनवत होते, त्या भांडीतच खीर शिजवत होते, त्या भांडीतच भाजी बनवत होते. कारण त्याला आतल्या बाजूला पांढरं कलई करून घ्यायचं.
लग्नाच्या वेळी. अशा आपल्या भावबंधांच्या घरातल्याच भांडी आणून त्याच्यातनं लग्न व्हायचं. ताट एवढी ताटं नसायच्या, प्रत्येक घरातनं 5-5, 10-10 ताटं घेऊन यायचं. ताटाला नाव लिहायचं, मागे अमुकांच्या घरातले हे, भांड्यांवर नाव लिहायचं. कार्यकर्त्यांचे काम काय, ही सगळी करावं लागलं. पाणी वाहणारे गाढवासारखं नुसतं पाणीच वाहत होते. आणि बैलगाडीतनं हंडी ठेवून गाडीत मोठे मोठे हंडे ठेवायचं, बैलगाडी बांधायचं आणि भरून शेतातनं विहिरीवरनं पाणी. आता यासारखं काय मोटार बिटार काय नव्हते त्यावेळी, पाणी आणत होते. मी ह्या सगळ्या गोष्टी का सांगतो तुम्हाला, की आम्ही होतो कुठे आणि आता आहोत कुठे, कमीत कमी तुम्हाला माहिती व्हावं. बरोबर बाबा, आमच्या भारतीय संस्कृतीचा तुम्हाला किंचितही ज्ञान नसेल तर आपण पुढे काय कसं वागावं हे लक्षात नाही येणार. याच्याकरता आमच्या संस्कृतीची जे बीज आहेत, कमीत कमी आपण थोडासा ते संग्रह करून ठेवल्यासारखं आहे. आता काही ह्या पद्धतीने लग्न होणार नाहीये, पण होणार नाही म्हणून काय सगळीच विसरून जावं असं नाहीये. आमची काय होती आणि आज काय झालो आम्ही हे आपल्याला कळायला पाहिजे. कधीही एक गोष्ट लक्षात ठेवा, विकास जो आहे तो व्हर्टिकल होत नसतो, उभा होत नसतो, नुसतं वर चढणे असं नसते. विकास हे सर्क्युलर असतो. असं गेला की पुन्हा असं येत. आता आलेत की नाही चुलीवरची भाकरी, किती विकास झाले. 5 स्टार हॉटेलात आता चुलीवरची भाकरी, बेंगन फ्राय, चुलीवरची वांगी, काय ते भरीत, बेसन फ्राय. नाव बदललं पण पिठलंच ते. बरोबर, वांग म्हटले की जरासं बरं वाटत नाही, नाक मुरडतं. बेंगन फ्राय म्हटले की बरं वाटत. नाव बदलले पण ते परत येणार. आता धोतर परत यायला लागलेले आहेत, बगल पिशवी परत आलेले आहेत, साड्या परत यायला लागलेले आहेत, सगळ्या गोष्टी. कारण आमच्याकडे विकास जो आहे ना, असं नाही जात, सर्क्युलर, सर्कल पद्धतीने, वृत्ताकार आहे. असा गेला की त्याचा सॅच्युरेशन पॉइंट रीच झाले की पुन्हा खाली आहे. कुठल्याही गोष्टीला एक सॅच्युरेशन असतं. सॅच्युरेशन म्हणजे मॅक्सिमम वरती जातं. काय म्हणतात, क्षमता. क्षमता म्हणजे त्याला आता इथून पुढे असं वर नाही जाऊ शकत, पूर्ण झालं म्हणायचं. सॅच्युरेशन म्हणजे पूर्णत्वाला पोच. इथनं पुढे ते लांबू शकणार नाही तुम्ही त्याला, त्याची क्षमता. असं गेले ते असं येतं. कुठलंही तुम्ही हातात दिले तर एवढंच घेऊ शकता, एवढं. याच्यापेक्षा दिल्यावर असं मागे गेले तर काही धरता येत नाही. याला सॅच्युरेशन असं म्हणतात. एवढी होती, एवढं धरू शकतो आपण. किंवा मी सॅच्युरेशन किती बोजा वाहू शकतो, 50 किलो, 100 किलो, 125 किलो. 200 किलोला काही टेकणार नाही. मग माझी सॅच्युरेशन कोणाचा 50 किलो असते, कोणाचा 70 किलो, त्याच्यावर तो काही करू शकणार. त्याची क्षमता तेवढीच आहे. समजलं की विवाह संस्कार केवळ ही 2 माणसं एकत्र येणं एवढंच नाहीये. त्यात आम्ही बरीच लोक काय समजलो, या 2 एकत्र येण्याकरता 2 हार घालायचं आणि अक्षता टाकायचं, चालेल जाऊ दे म्हणायचं, कुठे मारतात मारू. असं नाहीये. लग्न ही सामाजिक बंधन आहे, समाज बंधन आहे. 2 जीवांच्या बंधनाबरोबर समाज जोडायचं या मुख्यत्वे करून. कारण ही सगळी आल्याशिवाय लग्न कार्य होत नाही. काही लोकांना मागे आमच्या याच्यात तुम्ही फालतू साडी दिला होता, ही सुद्धा काढतात. साडी दिला होता, ती साडी लोकांना 50 रुपयाची दिला, आम्हाला 40 रुपयाची दिला होता तुम्ही. आणि आमच्या घरातल्यांना तुम्ही 2 माणसांना जेवायलाच बोलावं नाही त्या दिवशी. कधी 10-20 वर्षापूर्वी
ते अजूनही ढूक धरून आहेत, काढतात ते, आता सोडत नाही. यालाच म्हणतात लग्न करून पहा. कुठलंही आमच्या शेतात तुम्ही असा केला होता तसा केला होता, आता नाही येणार आहे, पण क्षमा मागायचं. मागून तुटलेले नातं जोडायचं हे लग्न आहे. नातेवाईकांबरोबर, समाजाबरोबर जे तुटलेलं नातं आहे, कमजोर झालेले नातं आहे, त्याला मजबूत करण्याची विधी म्हणजे विवाह विधी. आपण केवळ त्याला दोन माणसांचं एकत्र येणं असं कधीही समजू नये. आणि काही क्षणाकरता एकत्र येण्याची विधी नाहीये, पुढे येते, तुम्हाला सांगतो. याच्यानंतर काय होते की गेले आणि हळदी कार्यक्रम, पुढचं विधी आहे हळदी समारंभ. हळदी समारंभ काही भागांमध्ये लग्नाच्या मंडपातच हळद लावली जाते, काही भागांमध्ये वेगवेगळ्या परंपरा आहेत. काही भागांमध्ये आदल्या दिवशी लावलं जातं, काही भागांमध्ये 3 दिवस आधी लावलं जातं. लावून हळदी समारंभ करून, हळद लावून, का लावत असतील हळद? सांगा बघू, हळदी का लावतात रे? तेज येण्यासाठी, सुंदर दिसण्यासाठी. एवढंच नाहीये, हळद हे एक औषध आहे. काही ऊन असतील शरीरात तर ते झाकून काढतात, तेवढ्या करता भांडण नको नंतर लग्नात. नाही मला नुसतं असं दाखवलं होतं तसं दाखवलं होतं असं नाहीये, त्याच्यावरनं भांडणं होतात. म्हणून बाबा आता व्यवस्थित दोघांनाही हळद लावतात आणि त्यांच्याबरोबर मित्र पै पाहुणे त्यांना थोडं लावण्याची प्रथा होते. आता बॅरल बनवून बुडवायचं सुरू झालं. आणि त्याला का हळदी म्हणतात, होळी म्हणतात. लग्नाच्या घरात होळीचा कार्यक्रम सुरू झाला. नंगा नाच, झांगड गिंगड. पूर्वी प्रथा होती, हळदीचा कार्यक्रम झाल्यानंतर संध्याकाळी गायनाचा कार्यक्रम, नृत्य आणि गायनाचा कार्यक्रम. नृत्य कुठलं? लोकनृत्य. त्याच्यात हिडीसपणा अजिबात नसायचा, मनोविकार होणार नाही अशा पद्धतीची लोकनृत्य आणि लोकगीतांचा कार्यक्रम व्हायचा. रात्रभर जागरण व्हायचं. पाहुणे भल्या पहाटे उठले की दुपारी उठायचे, झोपले की भल्या पहाटे झोपले की दुपारी उठायचे. मग नंतर त्यांचे विधिविधान सुरू व्हायचं, स्नानादी विधिविधान सुरू व्हायचे. असं 3 दिवस असायचं. 3 दिवस असताना त्या दिवशी आलेल्या पाहुण्यांचं भोजन, गाव भोजन हे पाहुण्यांचं भोजन 1 दिवस आणि गाव भोजन दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा लग्नाच्या दिवशी सगळ्यांचे परत जेवणाची वेळ. अरे 3 दिवस जेवणाची वेळ. गावात चूल पेटवत नव्हते कोणी. आमंत्रण देताना सांगायचं सगळ्यांनी यायचंय म्हणून, चूल बंद. अशा पद्धतीने सगळ्यांना बोलवत होते. आणि लग्ना दिवशी किंवा लग्ना दिवशी सगळे पाहुणे लग्ना दिवशी मुलगी तेवढा आधी आलेली असायची हळदी समारंभात, किंवा मुलगा गेलेला असायचा त्यांच्याकडे. लग्ना दिवशी पाहुणे आले की येऊन वेशीवर थांबायचं. ही एक उपविधी आहे. वेशीवर थांबल्यानंतर ज्यांच्याकडे लग्न आहे या लोकांनी बाजा भजंत्री घेऊन त्यांना बोलवायला जायचं. जाऊन त्यांच्या तोंडात साखर टाकून त्यांना वंदन करून गावात त्यांना वाजत गाजत घेऊन यायचं. आणल्याबरोबर त्यांची नाश्ता पाणी वगैरे सर्व व्यवस्था करायची. मग इकडे लग्न कार्याला सुरुवात होती. आणि अक्षतार्पण विधी, कन्या आणि वर हे दोघेही अमोर समोर उभे राहतील आणि 5 मंगलाष्टका म्हटले जातील. तत्पूर्वी जे काय मांडणी करायचं करून देवतार्चनादी झालेले असायची आणि समाज बांधव सगळे आलेले आहेत. पै पाहुणे आणि समाज बांधव सर्व आलेले आहेत. आणि
अक्षतार्पण करण्याची पद्धत आमच्याकडे असं उभं राहून अक्षता फेकण्याची प्रथा नव्हती. प्रथा अशी होती की दोघांनाही पाठावर बसवायचं. उभे असतात ते, उभे असल्यानंतर मंगलाष्टक झाले की दोघांना तिथे जोडीने पाठावर बसवायचं, मांडी घालून पाठावर बसायचं आणि प्रत्येक माणूस येऊन त्यांच्या डोक्यावर अक्षता टाकायचा. यांनी वर अक्षता टाकायचा, खाली प्रत्येकानं ते वंदन करायचं. ज्याने आशीर्वाद दिले त्याला वंदन करायचे. अशी लग्नाची प्रथा होती. आता कोण करतोय का असं? दोघांनाही खुर्चीवर, आता खुर्च्या आल्या, त्यावेळी खुर्च्या नव्हत्या, पाठावर बसायचे. पाठावर बसले की प्रत्येकाने यायचा, त्यांच्या मस्तकावरच अक्षतार्पण करायचं. कुठेतरी उभं राहून कोणाच्या डोक्यावर पडते, काय होते देव जाणे. इथे उभं राहून असं टाकले, कोणाच्या लग्नाला आलो, कोणाच्या डोक्यावर टाकलं, काय अर्थ आहे का त्याला? बस मनात आहे त्यांच्यासाठी टाकतो आपण, एवढंच, बाकी काय नाही. पण प्रथा अशी नव्हती. प्रथा त्या मुला मुलींना बसवून त्यांच्या डोक्यावर अक्षता टाकली, आशीर्वाद दिली की त्यांनी खालून वंदन करायचं त्यांच्या पायात. अशी सगळे लग्न होईपर्यंत चालायचं. हे सगळे शेवटचा माणूस येईपर्यंत ते बसून राहायचे. मग माणसं जेवायला जायची, मस्तपैकी भोजन व्हायचं आणि संध्याकाळी वराच्या गावी जाऊन देवदर्शनला जाण्याची प्रथा. ही एक उपविधी आहे. त्या गावात ही मुलगी नवीन आली, नवीन आल्यामुळे आपल्या गावचं मंदिर दर्शन करायचं म्हणून तिला घेऊन गेलेले आहेत आणि जाऊन देवाला वंदन करून यायची प्रथा होती. आता ही प्रथा केवढी बिघडली माहिती आहे ना तुम्हाला? हे वरातीत रूपांतर झालं. वरात म्हणतात काय, भिंड म्हणतात, काय म्हणतात ना, वरात. ते दोन्ही पेंगत असतात आणि हे पुढे नाचत असतात. पेट्रोल टाकू हो ना, फुकट तर नाचत नाही. मग ते डीजे वाले विचारतात किती तास लागणार डीजे तुम्हाला? मग हुशार माणसं असतात, किती तास नाही, आम्हाला एक अर्धा तास झाले तरी पुरेशी. अर्धा तास, एक तास. मग एक तासानंतर मिरवणूक काय होणार नाही का? ते पुढे नाही होईल, ते जेनसेटच्या आवाजावरच चालेल. का? फुल्ल झालेले असतात. जेनसेटचा आवाज आणि डॉल्बीच्या आवाजात काही फरक कळत नाही त्याला. जेनसेटवर चालत्या, फक्त स्टार्टर मारून गेली की खला होते की नाही असं आता? अरे एक एक पिढी बर्बाद होतात आता लग्नात. 8वी 9वीचे मुलं मुली दारू प्यायला लागले नाचण्यात. नाचता नाचता मुलं मुली बाद करण्याची 2 सेंटर कुठले? एक इलेक्शन आणि एक मॅरेज पार्टी. याच्यात नव्या पिढीतली मुलं बर्बाद होऊन जातात आणि तेही वरातीत दारू पिऊन नाचतात. आणि त्यांचे आई बाप बाजूला, रस्त्याच्या बाजूला, माझा बाळ कसं नाचते म्हणून दात काढतात. यांना आता नाही कळणार. ते एक दिवशी फुल्ल होऊन आली घरात, त्या दिवशी कळते की अरे आपण त्या दिवशी हसलो, आता रडायची वेळ आली. असं नाही. आमच्याकडे ही प्रथा नव्हती. नवरा नवरी दोघे जणच जायचं, देवाचे पाया पडायचं आणि घरी यायचे. आणि घरात आत प्रवेश करताना तांदळाने भरलेले तांब्याला ओलांडून घरात आत लक्ष्मी साक्षात ती मुलगी म्हणजे तिची पाद्यपूजा करायची. जी मुलगी येते तिची पाद्यपूजा करायचा, औक्षण करायचा, करून तिला घरात स्वागत करून घ्यायचं. घरात घेतलं की पुढच्या सर्व विधिविधान तुम्हाला पुढची सांगितली. आणि ती 1 दिवस राहून किंवा 5 दिवस राहून गेली की दुसऱ्यांदा जेव्हा नांदायला यायचं त्यावेळी मोकळ्या हाताने येत नव्हती, शिदा घेऊन यायची. शिदा म्हणजे माहिती आहे तुम्हाला? काय घेऊन येतात? हा, शिदोरी. शिदोरी काय घेऊन येतात? शिदोरी रुखवत घेऊन येतात, करंज्या घेऊन येतात, लाडू घेऊन येतात, पोळ्या घेऊन येतात. ती या घरवाल्यांसाठी नाही, गावात सगळ्यांना वाटण्यासाठी मोठा हरा भरून आणतात. आणि ही मुलगी आली की ते सगळ्या गल्लीत आणि गावात वाटावं लागते. तो एक उपविधी आहे लग्नातला. का वाटावं?
बाबा या घरात एक मुलगी आली ही गावाला कळावं, आणि तिच्या घरचा खाल्ले तर त्या मुलीवर त्यांचं पुत्रीवत प्रेम असावं सगळ्यांचं. अरे ही मुलगी आली म्हणे, तिचं शिदोरी आलेले, तिची शिदोरी आलेले, प्रत्येक घरात चर्चा व्हायची. शिदोरी आले की त्या मुलीची चर्चा व्हायचं गावात. यासाठी ही शिदोरी द्यायची प्रथा होती. अशा पद्धतीने विवाह समारंभ. आणि एक नाही राहिला, कुठला राहिला, अक्षतार्पण झाल्यानंतर सप्तपदी होत, होय ना? काय असतंय सप्तपदी? 7 फेऱ्या कशाला काढतात हे? अग्नीला साक्षी मानून काय करायचं? एकमेकांनी शिव्या घालायच्या, याला सोडणार नाही. पहिलं पाऊल 7 सांगून टाकतो छोटे. पहिल्या पाऊलाला नवरा नवरीला भरोसा देतो, नवरी नवऱ्याला भरोसा देतो. काय म्हणून? मी आता धर्म अर्थ काम मोक्ष या सर्व कार्यांमध्ये भागीदार आहे, आणि सर्व कार्यांमध्ये मी तुला मदत करणार, तू मला मदत कर. धर्मेच अर्थेच कामेच नातिचरामी. बाबा हे यांचं उल्लंघन मी करणार नाही. या सर्व कार्यांमध्ये, धर्म कार्यांमध्ये मी सहभागी राहील. नवरा नवरीला आणि नवरी नवऱ्याला वचन देणं ही पहिलं पाऊल. 7 पाऊल टाकताना 7 प्रतिज्ञा आहे. आजपासून तू करत असलेले कोणत्याही धार्मिक कार्यामध्ये मी सहभागी राहील. पूजा हवन असेल, अभिषेक असेल, काय असतील ते असतील, व्रत वैकल्य असतील, तुझ्या सर्व याला मी सहभागी असेल आणि सहकार करेन. तेव्हा मुलगी म्हणते की तुमच्या सर्व धार्मिक कार्यामध्ये तुमचा डावा हात होऊन मी राहील. एक हात तुम्ही असाल तर दुसरा हात मी असेल, अशी ती प्रतिज्ञा करते. ही पहिलं पाऊल. दुसरं पाऊल, मी जसा माझ्या आई वडिलांचा मान सन्मान गौरव करतो, तसेच तुमच्याही आई वडील आणि तुमच्या घराण्याचा सन्मान करेन. परस्परांचा मान सन्मान कधीही कमी होऊ न देण्याची प्रतिज्ञा घेतात. माझ्या कोणत्याही शब्दातनं, कृतीतनं तुमचा अगौरव होणार नाही. तुमच्या नातेवाईकांच्या म्हणजे आई वडिलांचा, घराण्याचा अगौरव होणार नाही, अशा पद्धतीने मी आचरण करेन. हे दुसरं पाऊल आहे. असं आचरण त्याला जर जाणून बुजून केला तर नंतर काय शिवाय देईल का तो? अरे प्रतिज्ञा केलाय तो, तुझ्या बानी हेच शिकवले काय, तुझ्या आईने हेच शिकवले, असं म्हणू शकेल का तो? मग ती म्हणणार तुमच्या आई बाबांनी हेच शिकवले काय असं शिव्या द्यायला. ही परिस्थिती येणार नाही का? त्यांना कळायला पाहिजे आम्ही प्रत्येक पावलाला काय प्रतिज्ञा करतो. हे दुसरी प्रतिज्ञा. तिसरी प्रतिज्ञा आहे प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात बाल्य यौवन वृद्धाप्य हे तिन्ही येणार आहे. तिन्ही अवस्थांमध्ये आम्ही एकमेकांना साथ देतो. आज तरुणपण आहे, आकर्षण आहे, ठीक आहे. कधीतरी वृद्ध होणं, कधीतरी आणखीन वयस्कर होणार, आजार बिजार पडणार, काही झाले तरी सुद्धा आम्ही सर्व अवस्थांमध्ये, सर्व काळामध्ये एकमेकांशी प्रतिबद्ध राहून नातं सैल होऊ देणार नाही अशी करावयाची प्रतिज्ञा आहे. आणि चौथी प्रतिज्ञा आहे
कुटुंबाची जबाबदारी तुम्ही, तुमच्या कुटुंबाची जबाबदारी मी. आता ती मुलगी प्रतिज्ञा करते, या परिवारातली प्रत्येक कार्याची जबाबदारी मी घेईन. आणि तो म्हणतोय की मी सुद्धा तुमच्या परिवारातले ज्या काही मी पेरण्यासारखे असतील त्याची जबाबदारी. एक मुलगी म्हणून तुम्ही घर सोडून आलाय तर तुमच्यामुळे ज्या काय अडचण त्या घरात निर्माण झाल्या असतील तर ते दूर करण्याची जबाबदारी मी घेतो. म्हणजे हे घर आता दोन नाही, दोन्ही घर म्हणजे एकच आहे. एकमेकांच्या परिवाराला पूर्णपणे वाहून घेण्याची प्रतिज्ञा म्हणजे चौथी प्रतिज्ञा. आता 5वं पाऊल काय असणार आहे? मुलगी म्हणती तुम्ही करत असलेले प्रत्येक कार्यामध्ये, प्रत्येक खर्चामध्ये मला भागीदार करून घ्यायचं. एकमेकांच्या कार्यामध्ये, एकमेकांनी कार्यासाठी करत असलेल्या खर्चामध्ये एकमेकांना सामील करून घ्यायचं. मनमानी न करणं, थोडक्यात ही प्रतिज्ञा आहे. आम्ही काहीही करू आणि जे पैसे मिळवू एकत्र मिळवू. तुमच्या आर्थिक व्यवहारामध्ये आम्ही एकमेकांना सहकार्य करू. आम्ही दोघेही एकमेकांना सहकार्य करून आर्थिक समृद्धी आणू या घराला. आर्थिक समृद्धीची प्रतिज्ञा करतात दोघेही. ही कितवी पाऊल आहे? 5वी पाऊल आहे. 6वं पाऊल आहे मुली समोर प्रतिज्ञा करतो, नवरा मी कोणत्याही अंमली पदार्थांचं सेवन करणार नाही, जुगार खेळणार नाही, वाम मार्गाचा अवलंबन करणार नाही आणि येन केन ज्या कृतीने माझ्या पत्नीचा अवमान होईल समाजात, माझ्या ज्या कृतीने पत्नीचा अवमान होऊ शकतं ते होऊ देणार नाही. समजलं याचा अर्थ? जे जे अपमान कोणी केला म्हणतात, तुझा नवरा असा करत होता, तुझा नवरा त्या गटरीवर पडला होता बसता तू, किंवा नवरा तुझा तिथे भांडत होता बघ, किंवा तुझा नवरा दिवाळी काढला, असं कोणी म्हणू नये. माझ्या पत्नीचा अपमान कधीही होऊ देणार नाही अशा पद्धतीने तिला वचन देणं हे 6वं पाऊल आहे. शेवटचं असं आहे, एक पत्नीव्रत आणि एक पतिव्रत याचा पालन आम्ही काटेकोरपणे करू. मला तुझ्याशिवाय या जगात जितक्या स्त्रिया आहेत ते सर्वही आई बहिणीसारखे आहेत असं मुलगी प्रतिज्ञा करते. मुलगा प्रतिज्ञा करतो की मला आया बहिणीसारखे आहे. आणि मुलगी प्रतिज्ञा करते की माझ्या पतीशिवाय अन्य जे कोणी आहेत हे सर्वही माझे भाऊ आणि वडिलांसारखे आहेत. आणि ही प्रतिज्ञा मी शेवटच्या श्वासापर्यंत पूर्ण करू असा दोघेही एकमेकांना वचन देतात. कळलं? 7 पाऊल काय असतात? काय वाईट आहेत का हे धरले आत गिरगिर 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 फिरले की गेल. काय प्रतिज्ञा करतो माहित नाहीये आणि काय पाळायचंय माहित. तो भाडजी म्हणतो मामा म्हण, मामा म्हटले की मामा म्हणते बस. असं नाही. हे प्रत्येक पावलावर जे मंत्र म्हणतो, आता तुम्ही जेव्हा विवाह कराल त्यावेळी असा भटजी निवडायचा की प्रत्येक विधी करताना याचा अर्थ काय सगळ्यांना समजावून सांगा. की कंकण बांधायचं याचा अर्थ काय, अंगठी घालायचं याचा अर्थ काय, तिलक लावायचा याचा अर्थ काय, अंतरपट करायचा याचा अर्थ काय आहे, अक्षता घालायचा याचा अर्थ काय आहे, कन्यादान करायचं याचा अर्थ काय आहे, स्वीकार करणं याचा अर्थ काय आहे, अक्षतार्पणाचा अर्थ काय आहे,
या प्रत्येक गोष्टीचा अर्थ समजावून सांगणारा माणूस शोधून आणि गाई गडबड न करता लग्न भले 4 तास लागू द्या आणि ज्यांना बसायचंय ते बसतील, उठून जायचंय पुण्यात्मे उठून जातील, काय फारसा फरक पडणार नाही. पण कमीत कमी घरच्या माणसाने तरीही विवाह विधी समजून घ्यावा. आणि जर नाही समजलं तर आयुष्यभरात एकमेकांना कसं समजून घेणार. आम्ही काय प्रतिज्ञा केली लग्नात आणि कसं वागायला, नाहीतर महिन्याभरात नोटीस आहेत की एकमेकांना द्यायचं. तुझी हे वर्तन ठीक नाही, तुझी ती वर्तन ठीक नाही, त्यामुळे तुला का सोडपत्र देण्यात येऊ नये. झालं, शेवटचा नोटीस दिला. मग ती पोलीस घेऊन काय 394 काय कुठलं रे ते, कुठल्या पोरीना माहिती असणार. आता शिकवले जातं आजकाल सगळीकडे, अमुक अमुक कलमात आली त्याच्यावर गुन्हा दाखल कर, म्हणजे आई बाबा सकट जेलमध्ये. फारच उडी मारतोय, याला टाकते, टाकले की लवकर येत नाही. लग्न झाल्यानंतर बाबांनो कायदा अशी आहे, 7 वर्षापर्यंत मुलींच्या विरोधात तुम्ही कुठलाही गुन्हा दाखल करू शकता. का? मुलींची शोषण ह्या मुला नावाच्या जातीने एवढं केलं, त्याच्यामुळे काही कायदे बनवावं लागले. बनवून कायद्याने मुलींना संरक्षण द्यावं लागलं. आता त्याचा विरुद्ध होते. मुली आता बस म्हटले की बसायला पाहिजे, उठ म्हटले की उठायला पाहिजे, असं करून टाकले पोरांच्या आता हाल. आणि जरा काय कुरकुर केलं, चढ, होय ना, मुलींच्या छळ केला, टाका असतं. दुसरं काय पर्याय त्याला हे लागत नाही, साक्षी पुरावा काय लागत नाही. कंप्लेंट झाली की 8 टाकणार, मग नंतर चौकशी करणार. चौकशी करून 8 टाकायचं नाही, 8 टाकून मग नंतर चौकशी करायची. आता कायदा अशी एक लक्षात असू द्या, नाहीतर उगाच गुरगुरत झाले आणि हात बसा. कायदा फार नाजूक आहेत आता, आणि 7-7 वर्षे बेल होत नाही, जामीन होत नाही. आणि म्हाताऱ्या एवढाच पैसे खर्च करून लग्न केलेले असतात, आणि ह्याच्याबरोबर तेही पिठलं भाकरीला तिकडी. आणि पिठलं तरी काय असतंय, त्या पिठल्यात फक्त पिठलं टाकतात, त्यात पातळ, ते दिसत पण नाही. त्यात भाकरी असते ती अर्धा शिजलेली अर्धा नाही शिजले. मी जेल मधल्या सांगायला लागलो, काय खावं लागते तिथे, नावालाच पिठलं भाकरी, काही नसते त्यात. मग मस्त पैकी जेव खाऊ दिले तर हीच बरं आहे की घरापेक्षा म्हणतील. म्हणून तिथे गेले तर ते शिक्षा म्हणून तसलीच खायला घालतात. आणि 2 घरांचा नंद गोकुल होण्याऐवजी नरक बनतो. दोन्ही घरात 8 टाकलेले, ज्याने टाकवले आत ते तरी काय सुखी राहतात नाही. त्यांनाही दर क्षणाला टोचत राहते, बोचत राहते, अरे आपण असं केलं, आणि ते जेल. आणि काही लोकांना राक्षसी आनंद होते, ते राक्षसच असतात, दुसरं काही. त्यांना आत टाकले की नाही आम्ही गावात तुषारके मारत करतात, असं काय नाही आहे, ते राक्षस आहेत म्हणायचं. दुसरं काय संवेदन ही नाहीत असं म्हणता येईल. एकूण विवाह विधी अशा पद्धतीने संपन्न होतो. कळलं तुम्हाला? आणि ह्याच्यानंतर झालं, टायमिंग झालं तुमचं. तर आता किती राहिले? 3 राहिले. 3 उद्या बघू मग, बरोबर. म्हणजे हा पुरा शिबिर मला वाटतं ह्यातच जातोय. मग माहिती पण पाहिजे ना तुम्हाला. अरे आम्ही कुठे होतो, कुठे, हे पुस्तक नाही मिळणार. तुम्ही असून पुस्तकात आहेत, पण वाचणार कोण? ह्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतनं बाहेर आलेच ना, बरोबर. फेसबुक, व्हॉट्सअप हेच वाचायला वेळ मिळत नाही. आता पुस्तक कोण वाचणार? तेही आमच्या भारतीय सभ्यतेची, संस्कृतीची इतिहास कोण वाचणार? आणि वाचायला गेलं तर कुठल्या पुस्तकात हे मिळते तेही माहित नसते आपल्याला. म्हणून आता नाही ऐकून तुम्ही पुण्यवान भाग्यवान आहेत की या शिबिरात अशा पद्धतीचे वेगवेगळ्या प्रकारची एवढा ऐकायला मिळते, पाहायला मिळते. तुम्हाला वेळ कमी दिली असावं विश्रांती, जवळ मस्त विश्रांती कमी आहे, पण वाटेल तुम्हाला 10 दिवस रगडतात, पण हे आयुष्यभर लक्षात राहतात, आयुष्यभर लक्षात राहतात. यातल्या काही मुलं मुली अशी आहेत यांचे आई बाबा या शिबिरात होते, बरोबर. काही मुलं मुली यात अशी आहेत त्यांचे आई बाबा अशीच शिबिर इथे केली होती.
म्हणून तरी त्यांनी आपल्या मुलं सुद्धा जावं, मुली सुद्धा जावं म्हणून पाठवलेले बरीच आहे आपल्याकडे. कारण ही सुरू होऊन आता 30-35 किती वर्ष झाले? 26-27 वर्ष. हे 28 वर्ष झाले. 28 वर्षात त्यावेळी युवा चेतना शिबिरात जी होती त्यांची मुलं मुली आता आहेत. तुम्हालाही त्याचं जाणीव राहील की मोठं झाल्यानंतर काय असतं. आता काही गोष्टी आज जे ऐकताय तुम्ही फारसा महत्व वाटत नाही, पण तुम्ही जसं जबाबदारी घेत जाल संसारातली, जबाबदारी येऊन पडत जातील त्यावेळी तुम्हाला आठवणार, अरे अरे आपलं जबाबदारी हे, आपलं कर्तव्य हे, असं करायला पाहिजे. नाही तर घरात कोण सांगत नाही. आता तुमची जबाबदारी कर्तव्य नाही सांगत, चालव म्हणतात. असं नाही. चालव म्हणजे समजून उमजून करायचे. तर काम करण्याने आनंद भेटत नाही. समजून उमजून काम केलं तर त्याचा आनंद मिळतो. जीवन हे बोज वाटू नये. आपल्याला जगताना एन्जॉय करता आला पाहिजे. जीवनाचा काय करता आला पाहिजे? प्रत्येक कामाचा एन्जॉय करता आला पाहिजे. नाहीतर आपल्यावर लादलेले काम आहे असं करत गेलो जड जाते जीवन, आनंदी होत नाही. आनंदी जीवन जगू शकत नाही. आनंदी जीवन तेव्हा जगते कशासाठी जगायचं आणि कसं जगायचं याचा जर मर्म कळलं, तंत्र कळलं, तर प्रत्येक गोष्टी तुम्हाला करमणुकीसारखं अनुभवता येतं. प्रत्येक गोष्टी कितीही जड काम असू दे, कितीही कठीण कार्य असू दे, त्याला मनोरंजनात्मकरित्या हाताळता येतं. ठीक आहे. ओम सर्वेत्र सुखिनः सन्तु. ओम सर्वेत्र सुखिनः सन्तु. सर्वे सन्तु निरामयाः. सर्वे सन्तु निरामयाः. सर्वे भद्राणि पश्यन्तु. सर्वे भद्राणि पश्यन्तु. मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. ओम शांति शांति शांति.